अलीकडेच एक बातमी खूप गाजली ती म्हणजे अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची। हा गोळीबार दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने केलेल्या एका वक्तव्यामुळे केल्याचं हल्लेखोरांनी सांगितलं। दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर हल्लेखोरांनी 12 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 10 राऊंड फायर केले। यानंतर 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी पटानी यांना उत्तर प्रदेशात गुंडागर्दी चालणार नाही, इथे कायद्याचे राज्य आहे, हे गुंडांना दाखवून दिले जाईल, ते पाताळात जरी लपले तरी त्यांना शोधून काढण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 18 सप्टेंबरला दोन्ही हल्लेखोर पोलीस चकमकीत मारले गेले। म्हणजेच योगी आदित्यनाथ जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं। आता आम्ही हे सगळं का सांगतोय तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात देखील खुल्लेआम गोळीबार होतोय, पण जे योगी करतायत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही। योगी सत्तेत आल्यापासून त्यांनी उत्तर प्रदेशात आतापर्यंत किती एन्काउंटर केले आणि महाराष्ट्रात किती गोळीबारांच्या घटना घडल्या। योगी गोळीबार करणाऱ्यांना थेट चकमकीत संपवतायत आणि महाराष्ट्रात गुंड राजकारण्यांच्या सावलीत मोकाट फिरतायत। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारीत काय सुरू आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच वयाची 75 वर्षे पूर्ण केली, त्यामुळे ते आता पंतप्रधान पदावरून सेवानिवृत्त होतील असं सांगितलं गेलं। मोदी नंतर कोण असाही प्रश्न विचारला गेला, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेतली गेली। हे तिघही खरं तर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे। तिघांचीही राजकारण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तेथील गुंडराज संपवण्यास सुरुवात केली। राजा भैया, अतिक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यासारखे मोठे गुंड त्यांनी आधी संपवले। गेल्या 8 वर्षात उत्तर प्रदेशात 14,973 चकमकी झाल्या, त्यात 238 गुन्हेगारांना यमसदनी पाठवण्यात आले, तर 9,467 जणांच्या पायात गोळ्या मारून त्यांना कायमचं घरी बसवण्यात आले। कित्येक गुन्हेगारांच्या घरावर बुलडोजर फिरवून त्यांचं जगणं मुश्किल करून सोडलंय। त्यामुळे उत्तर प्रदेशचे गुंड योगी आदित्यनाथ यांचं नाव ऐकूनच सळसळ कापतात। अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांनाही त्यांनी सोडलं नाही। वास्तविक पटानीच्या घरावरील गोळीबारात कुणी मृत झाले नव्हते, पण तरीही योगींनी ही घटना सिरियस घेत हल्लेखोरांना कायमचे संपवण्याचे आदेश दिले। त्यानुसार उत्तर प्रदेश एसटीएफ, हरियाणा पोलीस आणि दिल्ली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गोळीबार करणारे गोल्डी ब्रार आणि रोहित ग्रोडा गँगचे सदस्य नकुल आणि विजय यांना ठार करण्यात आले। उत्तर प्रदेशात गुंडराज चालणार नाही असा संदेश योगींनी या कारवाईतून दिलाय। आता महाराष्ट्रात काय स्थिती आहे हे पाहूया। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात गोळीबाराच्या असंख्य घटना घडल्यात, पण त्यातील एकाही गुंडाला आजपर्यंत पोलिसांनी ठोकलं नाही। पुण्यात गुंडांची संख्या प्रचंड वाढली आहे। गेल्या वर्षीच वनराज आंदेकरला ठोकले, आता आयुष कोमकरला बदला म्हणून ठोकण्यात आले। काल रात्रीच कोथरूडमध्ये निलेश गायकवाड गँगच्या सदस्यांनी एका सामान्य नागरिकावर गोळीबार केला। यापूर्वी सामरेवाडी, उरई, कांचन, कोंढवा, वाघोली भागात गोळीबार झाले। आमदारांच्या भावांचा मित्र चौफुल्यावर गोळीबार करतो। मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्यावर गुंडांनी भर दिवसा गोळ्या झाडल्या। गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आला। अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक चोर शिरतो आणि सैफला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली। अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या। नगरच्या कोपर गावात पोलीस ठाण्यासमोर एका कारवर गोळीबार करण्यात आला। नगर शहरात एका मिठाई व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला। बीडच्या परळीत मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। त्यापूर्वी बीडच्या कलेक्टर ऑफिसमध्ये कौटुंबिक वादातून क्षीरसागर फॅमिलीत गोळीबाराची घटना घडली। चौसाळ्यात सभापतीनं गोळीबार केला। नाशकात T20 वर्ल्ड कप जिंकल्याच्या आनंदात कोयते नाचवत गोळीबार करण्यात आले। तिकडे बारामतीत निंबूत गावात झालेल्या गोळीबारात रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला। जालन्यात ट्रक चालकावर गोळीबार झाला। मुख्यमंत्र्यांचं नागपूर, उपमुख्यमंत्र्यांचं ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तर गोळीबारांच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत। सांगितलेल्या या घटना फक्त मागच्या 2 वर्षातील आहेत।
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, महाराष्ट्रात बंदुकीचं राज्य आहे, अशी टीका खासदार संजय राऊत एकेकाळी महाराष्ट्र हे महान संतांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं, परंतु अलीकडे संतांचं राज्य जाऊन दरोडेखोरांचं, गुंडांचं राज्य आल्याचं बोललं जातंय। त्याला कारणही तसंच आहे। महाराष्ट्रातील प्रमुख नेतेच या गुंडांना राजरोसपणे भेटतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात, त्यांना आपल्या दौऱ्यात सोबत ठेवतात। नेत्यांची मुलं या गुंडांना घरी जाऊन भेटतात, गुंड जेलमधून सुटून आल्यावर रॅली काढतात। सोलापूरमध्ये IPS अधिकाऱ्याला एक उपमुख्यमंत्री अख्ख्या गावासमोर झापतात। त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचंही नैतिक बळ कुठेतरी कमी होताना दिसतंय। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबाबदारी वाढली आहे, पण अजूनही त्यांनी गुंडांच्या दहशतीला मनावर घेतलेलं नाही। 2014 ते 2025 यातील 2.5 वर्षाचा काळ सोडला तर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे मागील 10 वर्षात आपल्या कार्यकाळात किती गोळीबार झाले आणि किती गुंड मारले गेले हे त्यांनी एकदा सांगायलाच हवं। उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी दाखवून दिलं की कायदा म्हणजे कायदा आणि गुंड म्हणजे गुंड, पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे। इथे गुंडांना पोसणारे, वाढवणारे, त्यांच्यासोबत फोटो काढणारे नेतेच आहेत, म्हणून गोळीबाराचे सत्र सुरू आहे। उत्तर प्रदेशात 14,000हून अधिक चकमकी होऊ शकतात, तर महाराष्ट्रात का नाही? योगींनी गुंडाई चालणार नाही हे धाडसानं सिद्ध केलं, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अजूनही गुंड्यांच्या सावलीत राजकारण करतायत। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य हवं की गोळीबाराचं? आम्हाला कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।